अपवादांशी सामना करायला लागावा. वेळी अवेळी मजल दर मजल करत कोणी ना कोणी पाठमोरे टपूनच असते तुमच्या अस्तित्वाची चाळण हिरून. कोणी ना कोणी पाठमोरे टपूनच असते तुमच्या अस्तित्वाची चाळण हिरून. तुमच्या दाट दुःखासोबतची स्वतःची असोशी लपवून स्वतःपासूनच दूर जाण्याची सवय. तुमच्या दाट दुःखासोबतची स्वतःची असोशी लपवून स्वतःपासूनच दूर जाण्याची सवय जिवंत ठेवत असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच माणसात आहात. तुमचे दुःख तुमच्यातल्या माणसाला दिवसेंदिवस अधिकाधिक उजागर करत राहो, अधिकाधिक उजागर करत राहो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खूप सुंदर रचना आपल्या या वाणीतून. सर्वच कवींना विनंती आहे की आपली सर्वांचीच यादी, सर्वांचीच नावे आमच्याकडे आहे, त्यामुळे फक्त क्रम थोडा मागे पुढे होऊ शकतो, परंतु आपण सर्वांनाच निमंत्रित करणार आहोत, तर सर कुणीही घाई करू नये. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे इथे उपस्थित असलेले आदरणीय राजेंद्र सुंदरदास फंड यांनी आज नव्यानेच वाचकपीठचं सभासदत्व स्वीकारलेलं आहे. तर वाचकपीठचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी भोसले सर यांना मी विनंती करेल की वाचकपीठ समूहामध्ये सरांचं स्वागत करावं आणि आपण त्यांचा सन्मान करावा. राजेंद्र फंड. आदरणीय भास्कर पाटील आपल्यालाही विनंती आहे की आपण या सन्मानामध्ये सहभागी व्हावं. भास्कर निर्मळ पाटील आपल्यालाही विनंती करेल मी की आपण या सन्मानामध्ये सहभागी व्हावं. राजेंद्र सुंदरदास फंड वाचकपीठ समूहामध्ये हे सहभागी झालेले आहेत. टाळ्यांच्या जोरदार कडकडाटाने आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद आपले. आणि यानंतर मी आमंत्रित करेल मोहन शिरसाट यांना कविता म्हणण्यासाठी. आपल्याला पाचारण करते मोहन शिरसाट. वाचकपीठचं मनापासून आभार. आपल्या सगळ्यांशी संवाद साधता येतो. छोटीशी कविता. पुन्हा उठून उभे राहण्याचा. अलबत नकाराच्या स्थितीची हाळी आलीच तर असतोच अस्वस्थ भवताल. अलबत नकाराच्या स्थितीची हाळी आलीस तर असतोच अस्वस्थ भवताल. नि आतला कोलाहलही असतो हेलावणारा. गात्रही गैरहजर असल्यागत गुंता गोठवणारी. आतला कोलाहलही असतो हेलावणारा. गात्रही गैरहजर असल्यागत गुंता गोठवणारी. असतोच अस्थिर आवाज आत गोत्यात. असतोच अस्थिर आवाज आत गोत्यात गुंतवून गांगरणाऱ्या अडकलेल्या जात्यात. रात असतेच आत. रात असतेच आत नि वात विझलेली डोळ्यात. असतोच घात स्थितीने केलेला. असतोच घात स्थितीने केलेला. असतोच अगतिक आसरा अघटित घटकेचा. असतोच अगतिक आसरा अघटित घटकेचा. असतेच असते आंतरिक आस बेचिराक. असतेच असते आंतरिक आस बेचिराक. आपलेच आपण एकलेपणात खाक. झाकपाक करू शकत नाही आपली दुखरी हाक. झाकपाक करू शकत नाही आपली दुखरी हाक. असतोच असतो ओसाड गाव आपल्या वाटेवर. असतोच असतो ओसाड गाव आपल्या वाटेवर. नि आशेचा शेंडा कतरून गेलेला. खुडून गेलेली खुललेली कळी. खुडून गेलेली खुललेली कळी. वा छाटून नेलेलं छायेचं झाड बुडापासून. ईडी CBI जे काय असेल ते. खुडून गेलेली खुललेली कळी नि छाटून नेलेलं छायेचं झाड बुडापासून. तरीही आणि तरीही मित्रांनो कोंब फुटतोच वर. कोंब फुटतोच वर. जिवंत असण्याचा पुरावा असतो तो. काप असलेल्या खोडातून बुडासी फुटतो अंकुर आशेचा. फुटतो अंकुर आशेचा.
पुन्हा झाड होण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा, पुन्हा पुन्हा उठून उभे राहण्याचा, पुन्हा पुन्हा उठून उभे राहण्याचा. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. मॅडमना विनंती करतो की कृपया त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी आमंत्रित करतो कवी वसंत पाटील यांना. कृपया त्यांनी आपली रचना सादर करावी. प्राध्यापक अशोक अलगोंडी. सुभाषजी कवडे. अच्छा. किसनराव पवार यांना विनंती करतो. नमस्कार. दिल से दिल मिलते हैं, नज़ारों से नज़ारे मिलते हैं, लेकिन आप जैसे चाहने वाले कविराज बहुत मुश्किल से मिलते हैं. What is going on in this country right from Kashmir to Kanyakumari since last few days? This is beyond my understanding. मलाच कळेना झाले काय चाललंय हे. म्हणून माझ्या कवितेचं नाव आहे मला कळेना. थाट कशाचा बहाट कुणाचे, ताट वाढले पक्वान्नाचे, कुणासाठी हे मला कळेना. जलमय रस्ते अंधाराचे, वीज सावळी चमकून जाते, कुठे दिसत नाही पोलारिस, कोण आंधळा डोळस कोण मला कळेना. गांधारीला धृतराष्ट्राच्या डोळ्यावर पट्टी, गांधारीला जाग येईना, गांजा घेऊन भीम पहुडला, न्याय कुणाला मागायाचा मला कळेना. या देशाचा ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा न्यायासाठी भीक कुणाकडे मागायाची मला कळेना. सुप्रीम कोर्टामध्ये झाली सगळीकडे झुरळांची गर्दी, वर्दीमधल्या वकिलांसाठी एक चांगला अशील मिळेना. हेच काय ते स्वातंत्र्याचे फलित आहे, हेच काय हे स्वातंत्र्याचे फलित आहे. संविधान भगवद्गीत गीता कुराण झाले वाचून, बायबलाच्या पाना पानातून, कोण खरे अन खोटे कोण मला कळेना. किती बेवडे पिऊन पडती 100-200 रुपयासाठी रस्त्यावरती, उपहासाने त्यांच्यावर हसताना उचलायाचे त्यांना कोणी समजून उमजून मला कळेना. उद्या जरी मी बसलो केव्हा उपोषणाला, उद्या जरी मी बसलो केव्हा उपोषणाला, नकाच येऊ पार्थिव माझे पहावयाला. जेव्हा मी मागणी बदलतो पहिल्या दिवसाची, खुशाल समजा सेना नायक फितूर झाला मला कळेना. भरदरबारी द्रौपदीची वस्त्रे फिटताना, दरबारी द्रौपदीची वस्त्रे फिटताना, एकही पुत्र तिचा आईसाठी समोर का नाही आला मला कळेना, मला कळेना, मला कळेना. धन्यवाद सर. मोमीन सरांना विनंती करतो. सर एक मिनिट. पवार सर एक मिनिट. मोमीन सरांना विनंती करतो त्यांनी सत्कार करावा. प्राध्यापक महादेव रोकडे आहेत. ठीक आहे. सरिता पवार.
येस मॅडमनं विनंती की त्यांनी कृपया आपली रचना सादर करावी. सरिता पवार. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे प्रिय साऊ. प्रिय साऊ, तू हाती दिलेलं हे खुलं जग अनुभवताना आठवत राहतं माणूस पण नाकारलेलं स्त्री अवमूल्यनाचं एक प्रदीर्घ युग. प्रिय साऊ, तू हाती दिलेलं हे खुलं जग अनुभवताना आठवत राहतं माणूस पण नाकारलेलं स्त्री अवमूल्यनाचं एक प्रदीर्घ युग. धर्मग्रंथांच्या आडोशाने नृशंसपणे हिरावून घेतलं होतं स्त्रीचं माणूस म्हणून जगणं वर्षानुवर्षे. प्रिय साऊ, बुरख्याआडचा क्रूर अंधार भेदत फातिमामीने केली तुझी घट्ट साथ सोबत. तुम्ही दोघींनी तुडवलीत शेण चिखलाची जुनाट कडवट माती. तुम्ही दोघींनी तुडवलीत शेण चिखलाची जुनाट कडवट माती आणि सहज सोपी करून दिलीस स्त्रीची माणूसपणाकडे जाणारी वाट. सहज सोपी करून दिलीस स्त्रीची माणूसपणाकडे जाणारी वाट. खेचून आणलं तिला बाहेर, खेचून आणलं तिला बाहेर मनुस्मृतीच्या अकराळ विक्राळ जबड्यातून आणि निसंशयपणे बनलात स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान. निसंशयपणे बनलात स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान. बिथरली नाहीस कधीही तू, बिथरली नाहीस कधीही तू स्त्रीच्या